नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांनी कोणी नीट जेई सीईटी 2 वर्ष ज्याचे किंवा काही जण रिपीट करत असतील, प्रत्येकाला त्यातल्या फ्रेशर्ससाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की काल म्हणजे कालच्या दिवशी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काल म्हणजे 2 तारखेला 12वीचा स्टेट बोर्डाचा निकाल लागला, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. आणि आज नीट 3 तारखेला नीटचा पेपर झाला. तर या व्हिडिओमध्ये आपण काय इन्क्लूड करत आहोत, तर या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण 12वी बोर्डला ज्या विद्यार्थ्यांना जे काही मार्क्स आले असतील त्यानुसार ग्रुपिंग, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, मेडिकलच्या कुठल्या कोर्सला कसं ग्रुपिंग लागतं, काय ग्रुपिंग लागतं, त्याबद्दल आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. ठीक आहे. तसं नीटचा पेपर झालाय, कम्पॅरेटिव्हली मागच्या वर्षाच्या कम्पॅरेटिव्हली हा पेपर सोपा येणार हे मी आधीच सांगितलं होतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी म्हणजे तशा तयारीने होतेच. पण यावर्षी फिजिक्सचा आणि बायोचा पेपर ॲज कम्पेअर टू केमिस्ट्री थोडा सोपा होता. केमिस्ट्री थोडा लेंदी, थोडंसं डोकं लावणारा होता. ठीक आहे. तर ते पेपरचं ॲनालिसिस झालं. तर आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती देणार आहोत ही ऑथेंटिक माहिती आहे. ही नीटच्या आणि MST-CETच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमधनं ॲज इट इज उचलून तुमच्यासमोर मी पुटअप करतो. ठीक आहे. त्यामध्ये कुठलाही काही चुकीची माहिती नाही आहे, ही एकदम ऑथेंटिक माहिती आहे. ठीक आहे. आणि त्या आधी मी तुम्हाला सांगतो आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी की समजा जर कोणी तुमच्यापैकी इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्री काउन्सिलिंग घेण्यासाठी आपल्याकडे इच्छुक असेल तर काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. फीस वगैरे त्यासंबंधी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपर्क करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला फीसची बद्दल पूर्ण माहिती दिली जाईल. ओके. तर आपल्या व्हिडिओमध्ये आता काय काय करणार आहेत आपण, सर्वप्रथम मेडिकल कोर्सेससाठी लागणारे ग्रुपिंग आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कोर्सेससाठी लागणारं ग्रुपिंग याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. जसं मी आधी सांगितलं, या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम मेडिकल रिलेटेड ज्या कोर्सेस आहेत त्यासंबंधी आपण ग्रुपिंगबद्दल माहिती बघणार आहोत. ठीक आहे. तर मेडिकलमध्ये बघा MBBS, BDS, BAMS, BHMS आणि BUMS हे ग्रुप ए आणि ग्रुप बी या 2 ग्रुप्स असतात. तसे 3 ग्रुप असतात त्याच्या काउन्सिलिंगमध्ये, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. त्यातल्या ह्या 2 ग्रुपबद्दल तुम्हाला सांगतोय. ग्रुप ए मध्ये येतं MBBS, BDS, ग्रुप बी मध्ये येतं BAMS, BHMS आणि BUMS. ठीक आहे. तर हे MBBS, BDS जे आहेत ते MBBS, BDS यामध्ये किंवा मग BAMS, BHMS असेल त्याच्या ग्रुपिंगमध्ये तुम्हाला सांगतो बघा, ओपन कॅटेगरीचा जर कॅन्डिडेट असेल, ठीक आहे, ओपन कॅटेगरी म्हणजे नॉट रिझर्वेशन नसलेला, ठीक आहे, तर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना PCB मध्ये 300 पैकी 150 मार्कांची आवश्यकता असते. ठीक आहे. 300 पैकी 150 मार्क म्हणजे या PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या ग्रुपमध्ये तुम्हाला 50% 300 पैकी 150 मार्क पडले पाहिजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आता पुढचं आपण बघूयात रिझर्व्ड कॅटेगरी. म्हणजे जर तुम्ही SC, ST, OBC, SCBC, ठीक आहे, VJNT वगैरे ज्या कॅटेगरीज आहेत महाराष्ट्रामध्ये त्या कॅटेगरीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला मिनिमम 40% तुमचे आले पाहिजे. म्हणजे 300 पैकी 120 मार्क फक्त तुम्हाला हवे आहेत. ओके. त्यानंतर जर समजा तुम्ही फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी आहात, पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्यात जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 45 म्हणजे 45% मार्क लागतात. म्हणजे 300 पैकी तुम्हाला 135 मार्कांची आवश्यकता आहे ग्रुपिंग भरण्यासाठी. ठीक आहे. हे मेडिकलच्या ग्रुपिंगबद्दल आपण बोलतो आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला मेडिकलमध्ये ओपन कॅटेगरी आणि EWSचे तुम्ही असाल तर तुम्हाला 50% म्हणजे 300 पैकी 150 मार्क पाहिजेत. SC, ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 300 पैकी 120 मार्क पाहिजेत. आणि PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड कॅटेगरी विथ जनरल म्हणजे जनरल कॅटेगरीचा जर एखादा विद्यार्थी पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर त्याला 300 पैकी 135. आणि अदर कास्टचे जे विद्यार्थी आहेत जे फिजिकली हँडिकॅपमध्ये येतात त्यांना 120 मार्कांचीच आवश्यकता ग्रुपिंगसाठी आहे. आता पुढे तिसरा ग्रुप येतो, ग्रुप C मेडिकल काउन्सिलिंगमध्ये. ग्रुप ए मध्ये मी सांगितलं तुम्हाला MBBS, BDS आहे. ग्रुप बी मध्ये BAMS, BHMS, BUMS आहे. तर उरलेले जेवढे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये मग तिसरा ग्रुप बनतो ग्रुप C. त्याला फिजिओथेरपी वगैरे हे सगळे नॅचरोपॅथी सायन्स वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याच्यासाठी हा ग्रुपिंगचा क्रायटेरिया ॲप्लिकेबल नाही. याला ग्रुपिंग भरणं काही कंपल्सरी नाही. याला ग्रुपिंग तुमचं नाही जरी भरलं तरी काहीही हरकत नाही. ठीक आहे. तुम्ही या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकता. BPTH, BOTH, BSLP, BPO, BNYS या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता.
ओके, तर हे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी मेडिकलच्या काउन्सिलिंगबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली, ज्याच्यामध्ये ग्रुपिंग कशाला किती पाहिजे याच्याबद्दलची माहिती. प्लस ॲडिशनमध्ये बघा, आता एक महत्त्वाची सूचना तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांना समजा BPO या कोर्ससाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल, ठीक आहे, हा एक कोर्स असतो, मेडिकल कोर्स असतो, ठीक आहे, त्या कॅन्डिडेटला 12वीला फक्त तो पास पाहिजे आणि त्याचे जे सब्जेक्ट आहेत ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायो अँड ऑर म्हणजे किंवा मॅथ्स हे त्यांची एलिजिबिलिटीसाठी ठरू शकतं. यात देखील या कोर्सला पण आपल्याला ग्रुपिंग भरण्याची गरज नसते, त्यामुळे याचं काही टेन्शन नाही. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं तर काय की आपल्याला फक्त जर समजा MBBS, BDS, BAMS, BUMS आणि BHMS या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आणि तरच आपल्याला फक्त ग्रुपिंगची गरज पडते. अदरवाईज दुसऱ्या ग्रुप सीच्या कुठल्याही कोर्ससाठी, म्हणजे हे जे आहेत हे ग्रुप सीचे कोर्सेस आहेत, या कुठल्याही कोर्सेससाठी आपल्याला ग्रुपिंगची आवश्यकता नसते. ठीक आहे, तर आता आपण इंजिनिअरिंगबद्दल बघूयात. इंजिनिअरिंगचं क्रायटेरिया काय आहे? ठीक आहे, तर इंजिनिअरिंगचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट मात्र कंपल्सरी लागतात. कोणकोणते विषय? फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून लागतात. आणि त्याच्यासोबत जर समजा तुमचं ग्रुपिंग भरत नसेल तर केमिस्ट्रीला अल्टरनेटिव्ह मग तुमचा बायोटेक्नॉलॉजी आहे, बायोलॉजी आहे, टेक्निकल काही व्होकेशनल सब्जेक्ट्स असतात, जसं कॉम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, ठीक आहे, ॲग्रिकल्चरल आहे, त्या फिशरी सायन्स वगैरे असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स किंवा एंटरप्रेनरशिप वगैरे असे जे सब्जेक्ट आहेत ते तुमचे त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. ठीक आहे, जर ग्रुप भरला नसेल, आता काही काही विद्यार्थ्यांचा मला काल फोन आला, त्याच्याबद्दल आपण जस्ट याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देऊयात. जर समजा तुमचा ग्रुपिंग PCMचा भरत नाही आहे, ठीक आहे, बरं, ग्रुपिंग किती भरलं पाहिजे त्याबद्दल आधी माहिती घेऊ, मग याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्याला 45% मार्क्स ह्याच्यामध्ये पाहिजेत. म्हणजे PCMचे जे 300 मार्क आहेत, 300 पैकी 45% म्हणजे तुम्हाला 135 मार्क पाहिजेत ग्रुपिंग भरण्यासाठी. आणि जर तो कुठल्या रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 40% म्हणजे या 300 पैकी 120 मार्क पाहिजेत फक्त ग्रुपिंग भरण्यासाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर तुमचे समजा PCMचे मार्क्स कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 120 आणि ओपन कॅटेगरीचा असेल तर 135 हे होतं. ठीक आहे, जर समजा यावर्षी याच्यामध्ये काही चेंजेस झाले त्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ. हे मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंगचं जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आलं होतं त्यामधली ही ऑथेंटिक माहिती आहे. कोणाला सर्च करायचं असेल, कोणाला चेक करायचं असेल तर त्या बुकलेटमध्ये तुम्ही चेक करू शकता. ओके, आता मी सांगत होतो की जर समजा याच्यामध्ये ग्रुपिंग भरली नाही, समजा फिजिक्समध्ये एखाद्याला 40 मार्क आले, केमिस्ट्रीमध्ये 36 मार्क आले, मॅथ्समध्ये त्याला 50 मार्क्स आले. ठीक आहे, तर आता हे किती झाले? याची टोटल 126 मार्क झाले. जर हा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे तर याचा ग्रुपिंग भरत नाही. ठीक आहे, पण याला ऑप्शन म्हणून जर समजा या PCMवाल्या विद्यार्थ्याचा जर सपोज विषय याचा जर इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स जे की मेनली मुलं घेतात, ठीक आहे, हे विषय मुलांचे असतात. कोणते कोणते? इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयाचा जर विद्यार्थी असेल तर हा विषय असतो 200 मार्काचा. याला डिवाइड बाय 2 करायचं. म्हणजे समजा या विषयामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याचं इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याला याच्यामध्ये पडलेले आहेत 170 मार्क, त्याला डिवाइड बाय 2 करा. ठीक आहे, त्याला डिवाइड बाय 2 केल्यानंतर त्याचे मार्क होतात 85. आणि जो विषय याच्यामध्ये केमिस्ट्री आहे याच्याऐवजी तो विषय याच्यामध्ये मग येऊन जातो आणि त्याच्यानुसार तुमचं ग्रुपिंग काउंट केलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळं जर समजा कुठल्या विद्यार्थ्याचा PCM, इलेक्ट्रॉनिक्स किंवा CS आहे त्याने इंजिनिअरिंगच्या ग्रुपिंगबद्दल कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, हे माझं सांगणं आहे. ठीक आहे, बरं, हे झालं इंजिनिअरिंगचं ओपन कॅटेगरीचं. जर समजा सेम हाच क्रायटेरिया तुमचा अदर कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी, समजा एखाद्या कुठल्याही रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, त्याचा PCMचा स्कोअर समजा त्याचा आलेला आहे सर आम्हाला 35 आणि 40. ठीक आहे, तर हे होतात 110 मार्क्स. आणि जर त्या विद्यार्थ्याचं पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स आणि CS जर असेल तर त्या विद्यार्थ्याला देखील तिथलचं पुन्हा सेम क्रायटेरिया जो काही 200 पैकी त्यांचा विषय आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड करून तुम्हाला त्याच्यामध्ये डिवाइड बाय 2 करून मग ह्याच्यात केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही तो इलेक्ट्रॉनिक्स किंवा CS हा विषय तुम्ही ठेवू शकता.
ठीक आहे, हे झालं इंजिनिअरिंगच्या ग्रुपिंगबद्दल. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, तर हे आपलं फार्मसी आणि ह्याच्याबद्दल समजा ॲग्रीबद्दल तुमचं जर समजा फार्मसी किंवा ॲग्री करण्याचा जर समजा विचार असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर फार्मसीसाठी काय फक्त PCMच ग्रुप लागतो असं काही नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स और बायो यापैकी जो ग्रुप तुमचा भरेल त्याच्यानी तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला जर वाटलं तुमचा PCMचा ग्रुपिंग भरलंय तर तुम्ही PCM थ्रू फार्मसीला जाऊ शकता. तुम्हाला जर वाटलं तुमचा PCBचा ग्रुप भरलाय तर PCB थ्रू तुम्ही फार्मसीला जाऊ शकता. लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲग्री रिलेटेड कोर्सेससाठी पण सेम तसंच आहे. PCM किंवा PCB दोघांपैकी जो कोणता ग्रुप तुमचा भरत असेल त्या ग्रुपनुसार तुम्हाला इथं ॲग्री कोर्सेसला ॲडमिशन मिळतं. आता हे झालं तुमचं ग्रुपिंगबद्दलचं सगळं कन्फ्युजन क्लिअर. कुणाला जर याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती पाहिजे असेल, हवी असेल, तर त्याने कृपया आपल्या या नंबरवर 7888042208 या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. कृपया व्हॉट्सअपला मेसेजेस करा. काय होतं आहे, कॉल रिसीव्ह होत नाही आहेत, कारण की जसं मी आधीच सांगितलं की काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो. जर कॉल उचलला गेला नाही तर व्हॉट्सअपला तुम्ही कृपया मेसेज करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काही जर ॲडिशनल माहिती हवी असेल ती जर मेसेज थ्रू जर कन्वे करणं मला पॉसिबल असेल तर मी मेसेज थ्रू कन्वे करेल, किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला तो मेसेज थ्रू देणं कन्व्हिनियंट नसेल तर मी कॉल करेल. ठीक आहे. चालेल. अशी तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन मला द्यायची होती. ठीक आहे. तर मेडिकल इंजिनिअरिंग, पुन्हा एकदा सांगतोय, मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री रिलेटेड कोर्सेसची काउन्सिलिंग आपली सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या नंबरवर संपर्क करा आणि आपलं सीट बुक करून घ्या. कारण की आपण सिलेक्टेड विद्यार्थी घेतो. काय होतं, जास्तीचे विद्यार्थी आपण पण घेऊ शकलो असतो, पण आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढा वेळ देता आला पाहिजे, त्या विद्यार्थ्याचं समाधान करता आलं पाहिजे, म्हणून आपण लिमिटेड विद्यार्थी घेतो आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या ड्रीम कॉलेजपर्यंत पोहोचण्याचा पूर्णत्वे प्रयत्न आपण करत असतो. ठीक आहे. तेव्हा आजच्या या व्हिडिओबद्दल एवढंच. ठीक आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया.